नमस्कार, मी प्रतिभा बिराजदार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट। मी आज आपल्याला बौद्धिक दिव्यांगत्व म्हणजे काय हे थोडक्यात सांगणार आहे। तर बौद्धिक दिव्यांगत्व म्हणजे एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला त्याची जी दिनचर्या आहे त्यातील काही गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना आवश्यक असणाऱ्या क्रिया करता येण्यामध्ये अडचणी येतात। याचाच अर्थ की या मुलाचे किंवा व्यक्तीचे मानसिक वय हे शारीरिक वयाप्रमाणे वाढलेले नसते। थोडक्यात असं म्हणता येईल की बौद्धिक दिव्यांगत्वामध्ये व्यक्तीचा बोधनिक विकास, शारीरिक विकास, भावनिक विकास तसेच सामाजिक विकास हा वयपरत्वे झालेला नसतो। आपण या बौद्धिक दिव्यांगत्वाच्या कारणांकडे जास्त लक्ष न देता आपण त्याचे वर्गीकरण पाहूया। म्हणजे बौद्धिक दिव्यांगत्व हे साधारणतः 4 गटांमध्ये विभागलेले आहे। त्यातील पहिला प्रकार म्हणजे सौम्य स्वरूपाचे दिव्यांगत्व। यामध्ये व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 50 ते 69 या दरम्यान असतो। या व्यक्तींना आपण त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे शिक्षण दिले तर ते शिक्षण घेऊ शकतात, म्हणूनच याला आपण एज्युकेबल असेही म्हणतो। यांना दिनचर्येची सर्व कामे करता येऊ शकतात। त्यांना आपण ही कामे वेगवेगळ्या थेरपी देऊन शिकवू शकतो। बौद्धिक दिव्यांगत्वाचा दुसरा प्रकार म्हणजे मध्यम स्वरूपाचे दिव्यांगत्व। यामध्ये व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 35 ते 49 या दरम्यान असतो। सौम्य बौद्धिक दिव्यांगत्व आणि मध्यम स्वरूपाचे दिव्यांगत्व यामध्ये थोडासा फरक आहे। तो म्हणजे यामध्ये व्यक्ती अवलंबून असते। जसे सौम्य दिव्यांगत्वाला आपण सहजपणे शिकवू शकतो तसे मध्यम स्वरूपाच्या दिव्यांगत्वामध्ये आपण शिकवू शकत नाही, कारण यामध्ये सतत प्रॅक्टिस करण्याची गरज लागते। म्हणून यांची कौशल्ये आपण विकसित करू शकतो, पण त्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे आपण यांना ट्रेनेबल असेही म्हणतो। बौद्धिक दिव्यांगत्वाचा तिसरा प्रकार म्हणजे तीव्र बौद्धिक दिव्यांगत्व। यामध्ये व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 20 ते 34 या दरम्यान असतो। याचाच अर्थ या व्यक्तींना त्यांच्या दररोजच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या त्यांना सांगता येतात किंवा त्याच्यासाठी ते थोडेफार प्रयत्न करू शकतात, मात्र ते इतरांवर अवलंबून असतात। यामध्ये पूर्णपणे ते इतरांवर अवलंबून असतील असे नाही, मात्र थोड्याफार प्रमाणात त्यांना मदतीची गरज असते। चौथा प्रकार हा अति तीव्र स्वरूपाचे बौद्धिक दिव्यांगत्व। यामध्ये व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 19 किंवा त्याच्या खाली म्हणजे 19 ते 0 पर्यंत असतो। ही व्यक्ती पूर्णतः त्यांच्या आई वडिलांवर, कुटुंबावर अवलंबून असते। यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देणे कठीण जाते। तसेच त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या त्यांना पूर्ण करता येतील असे नाही। त्यामुळे हा जो गट आहे तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतो। याचाच अर्थ यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक तसेच शारीरिक विकास हा वयाप्रमाणे झालेला नसतो। आता आपण पाहूयात हे 4 बौद्धिक दिव्यांगत्वाचे जे प्रकार आहेत तर त्यांच्यासाठी आपण कोणकोणत्या थेरपी देतो। तर थेरपीमध्ये सर्वात प्रथम जी व्यक्ती आहे जिला आपण दिव्यांग म्हणतो तिचे मूल्यमापन करणे म्हणजेच असेसमेंट करणे फार महत्त्वाचे आहे। त्यामुळे ती कोणत्या वर्गात मोडते हे आपल्या लक्षात येते आणि त्यानुसार आपला त्यांना ट्रेनिंग देण्याचा किंवा शिक्षण देण्याचा प्लॅन ठरतो। तर सर्वात प्रथम मूल्यमापन, त्यानंतर